नमस्कार सर्वांना. सुरुवातीला आपण लेट झालोय, परंतु झालेला विलंब अगदी लेट म्हटलं तर आपण म्हणतो की थेट. कारण लेटचं कारण एक असू शकतं, कारण मुंबई ही घड्याळाच्या काठ्यावरती आणि मुंबईच्या लोकलवरती चालते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आज पाहिलं तर आज हरभरलाई गोरेगाव कुर्ला या साईडून बंद आहे, फक्त ठाण्या साईडून चालू आहे. म्हणून येणाऱ्या कवींना कुठेतरी विलंब झाला असेल, तो विलंब आपण भरून काढूया. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. निश्चयाचा महामेरू बहुजनांस यधरो अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हा श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बाबा कवितेला सुरुवात करण्याआधी एक माझी छोटीशी ओळख सांगतो. सह्याद्रीच्या कडेकपारी बसलेलं वाबे माझं गाव आहे. सह्याद्रीच्या कडेकपारी बसलेलं वाबे माझं गाव आहे. कधी कविता प्रेमावर, कधी कविता प्रेमावर, तर कधी कविता समाजावर करतो. सिद्धेश उतेकर माझं नाव आहे. सिद्धेश उतेकर माझं नाव आहे. बघा आता प्रेम म्हटलं की सुरुवातीला जर आता मी हल्लीच्या माझं कवितेतलं वय वर्ष फक्त 3 वर्ष म्हणून कदाचित हल्लीचा कवी हा प्रेमापेक्षा जास्त लिहितो. सरांच्या अनुभवापेक्षा माझं वय खूप कमी आहे, त्यापेक्षा मी प्रेमाच्या कवितेला सुरुवात करतो. त्याने तिच्यासाठी लिहिलेला हे ऐका. तू धड धड काळजाची मी त्याला श्वास ग. तू धड धड काळजाची मी त्याला श्वास ग. रक्तवाहिनी तू माझी माझ्या शरीरातला प्रवास ग. माझ्या शरीरातला प्रवास ग. कवितेचं शीर्षक घेतोय आठवताना प्रेमतीचं. सर स्वप्न पडलं होतं, स्वप्नात ती आली होती आणि स्वप्नात मी तिला पाहतोय. बघा कवितेचं शीर्षक आहे आठवताना प्रेमतीचं मन भारावून जातं. पाहताना फोटो तिचा डोळे ओळे चिंब झाले. पाहताना फोटो तिचा डोळे ओळे चिंब झाले. आठवताना प्रेमतीचं मन भारावून गेले, मन भारावून गेले. स्मित तिचं हास्य गोड तिचं भाष्य होतं. स्मित तिचं हास्य आणि गोड तिचं भाष्य होतं. थोडं लाजून मिठी केलं, हेच आमच्या प्रेमाचं रहस्य होतं. हेच आमच्या प्रेमाचं रहस्य होतं. असंच प्रेम, असंच तिचं प्रेम निराळ पुन्हा नाही झालं. असं तिचं प्रेम निराळ पुन्हा नाही झालं. आठवताना प्रेम तिचं मन भारावून गेलं, मन भारावून गेलं. जोडले होतं मन, बघा जुळलं होतं मन. लग्न करण्यासाठी 36 गुण सुद्धा जुळावे लागतात, म्हणून जुळलं होतं मन आणि 36 गुण सुद्धा जुळले होते. जुळलं होतं मन आणि 36 गुण सुद्धा जुळले होते. प्रेम हा दोघांचं साऱ्या गावाला कळाले होते, साऱ्या गावाला कळाले होते. सुखात राहायचे आणि आनंदी जगायचे. सुखात राहण्याचे आणि आनंदी जगण्याचे स्वप्न आम्ही पाहिले. आठवताना प्रेमतीचे मन भारावून गेले, मन भारावून गेले. प्रेमाच्या गप्पा करत वेळ निघून जायचा. प्रेमाच्या गप्पा करत वेळ निघून जायचा. समाधान समाधान मनाचं करत निरोपाचा क्षण यायचा. समाधान मनाचं करत निरोपाचा क्षण यायचा. आता ना भेट ना बोलणं काहीच होत. आता ना भेट ना बोलणं सगळंच दुरावलं. आठवताना प्रेमतीचं मन भारावून गेलं. हल्ली हल्ली आमचं बोलणं होत नाही. हल्ली बोलणं नाही होत आमचं. हल्ली बोलणं नाही होत आमचं. रिपोर्ट मात्र रोज देतात तिने ठेवलेले चमचे, तिने ठेवलेले चमचे. हल्ली बोलणं होत नाही आमचे. रिपोर्ट मात्र रोज तिला देतात तिने ठेवलेले चमचे. तिने ठेवलेल्या चमच्यांचं मी सुद्धा कौतुक केलं. तिने ठेवलेल्या चमच्यांचं मी सुद्धा कौतुक केलं. आठवताना प्रेम तिचं मन भारावून गेलं, मन भारावून गेलं. शेवटचं कडवं बघा. आता ती लग्न करणार आहे. आता ती लग्न करणार आहे, माझ्याशिवाय ती राहणार आहे. आता ती लग्न करणार आहे, माझ्याशिवाय ती राहणार आहे. पुन्हा संशयाचं स्वप्न रात्री मी पाहिलं. पुन्हा संशयाचं स्वप्न रात्री पुन्हा मी पाहिलं. आठवण तिच्या प्रेमात, आठवण तिच्या प्रेमाची तिचं मन भारावून गेलं, मन भारावून गेलं. धन्यवाद. फोटो काढायचे